नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सावित्रीवनात एक छोटीशी पाहुणी आली आहे आणि संदर्भ आहे क्रिकेटचा, जिची काल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आधिपत्याखाली 15 वर्षाखालील वयोगटात मुलींच्या क्रिकेट टीममध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि येणाऱ्या काळात तिला स्वतःला सिद्ध करावं लागणार. आर्या, नमस्ते बाळा. कितवीला आहे तू? मी आता 8वीला. पूर्ण नाव? आर्या राहुल जगताप. शाळा? शाळा जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल. आणि तुझं गाव? माझं गाव पंधरे. आणि पंधरेत शिवाजीनगर. ठीक आहे. किती वर्षाखाली तुझी? 15 वर्षाखाली निवड झाली. कुठं झाली बाळा ही स्पर्धा? ही स्पर्धा पुण्यात झाली. पुण्यात झाली. आणि तुझं क्रिकेटमध्ये बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंगमध्ये कुठलं तुझं, म्हणजे तुझंही कुठलं आहे? मी ऑलराऊंडर. ऑलराऊंडर आहे. बॉलिंग, बॅटिंग आणि ही आता तू 15 प्रॅक्टिस कुठं करते? मी तिथं योद्धा क्रिकेट अकॅडमी. बरं बरं. तुझे पप्पा काय करतात? माझे पप्पा सिव्हिल प्रोफेसर आहेत. प्रोफेसर. सरांना क्रिकेटचा, म्हणजे पप्पांना क्रिकेटचा आवड होती का? खूप. खूप. बरं. आणि आई काय करते? आई घरीच गृहिणी. आणि क्रिकेटची आवड तुला, म्हणजे तू पूर्वीपासूनच खेळती? मी लहानपणापासून खेळतो. बरं. तुझ्याबरोबर आळीतल्या मुली आहेत का, तूच एकटीच आहे? आहेत हां. पण जास्त काय नाही. जास्त नाही. आता तू 15 प्रॅक्टिस करते ना? किती? 5 ते 7. 5 ते 7 रोज. रोज. आणि त्या आहारासाठी काय बदल करते का? रेग्युलर जेवण असतं तेच करते तू? रेग्युलर, फक्त बाहेरचं काही खात नाही. डाएट. तुला टीचिंग कोण करते? कुठले सर इथं? राहुल हाके. राहुल सर. हाके सर. आणि आता उद्या ज्यावेळेस स्पर्धा होईल त्यावेळेस तुला काल जे मार्गदर्शन तिथं काय भेटले असतील पुणे, त्यांनी काय तुला सूचना केली का की काय बदल करायचा किंवा काय? ते म्हणले बॉडी लँग्वेज जरा इम्प्रूव्ह करायची. हां. आणि तर बाकीचं नाही काय बोलले, फक्त स्ट्रगल करावं लागेल. आणि तुला आत्ता जी प्रॅक्टिस आहे किती करते? 5 ते 7 करते. आता ती पुढं अजून वाढवावं लागणार आहे का नियोजन काय? 5 ते 7 नंतर माझं वेगळं येणार आहे. 7 ते 9 वाजेपर्यंत. पण आता एवढं प्रॅक्टिस करायसाठी तुला शरीर स्ट्रॉंग ठेवावं लागणार आहे. त्यासाठी पप्पांनी काजू बदाम काय ठेवावं लागणार आहे, बरोबर आहे ना? बरं, ठीक आहे. तू ही बघा आपल्या पंधरेची लाडकी लेक येणाऱ्या भविष्यात आपल्या भारताचं प्रतिनिधित्व नक्कीच करेल. गणेश त्यांनी सांगितलं की येणाऱ्या भविष्यात ती नक्कीच भारताचं प्रतिनिधित्व करेल, इतका तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स आहे. आणि आमच्या सगळ्या टीमकडून तिला खूप 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 आणि गोड शुभेच्छा. धन्यवाद बाळा. ओके.